नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण आंबट चिंचेपासून पारंपरिक पद्धतीने खट्टा मट्टा बनवणार आहोत। आता हे चिंच आपल्याला खलबत्त्यात घालून घ्यायचं आहे। हे चिंच आपल्याला असंच हळूहळू कुटून घ्यायचं आहे। आता मी खट्टा मट्टा बनवण्यासाठी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा साखर घेतलेला आहे। तुम्ही साखराच्या ऐवजी गूळ ही वापरू शकता आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि मी लसूण घेतलेला आहे। आता आपण हे चिंच कुटत आपण त्यात मसाला घालत आहोत। तर आता मी आधी कोथिंबीर घालते। कोथिंबीर बारीक झाल्यानंतर ना आपण त्यात एक एक सामान घालायचं आहे। आता तर मी ह्याच्यात लसूण घालते, कारण कोथिंबीर बरोबर लसूणही बारीक होऊन जातं। एक थोडं मीठ घालत जायचं आहे आपल्याला। पहा, मीठही घालत आहे मी, थोडं घालत आहे। आणि आता परत आपल्याला कुटून घ्यायचं आहे। आणि आता मी चटणी घालत आहे, साखर ही घालत आहे। पहा, आता सगळं घातलेलं आहे आपण। आता पूर्ण बारीक एकजीव होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे आपण आता ह्याला। हे पहा, आपलं सामान सगळं एकजीव झालेलं आहे। हे सगळं अजून एकजीव होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे आपल्याला। हा आपला खट्टा मट्टा तयार आहे। तर आता छोटे छोटे बॉल करून तयार करून घ्यायचे आहे। हे पहा, हे असे बॉल करून घ्यायचे आहे। वाव, किती छान दिसते, तोंडाला अगदी पाणी सुटत आहे। अशा तऱ्हेने सगळ्या खट्टा मट्ट्याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत। आपण खट्टा मट्ट्याचे प्रत्येकी बॉल करून घेतल्यानंतर ना, आता हे बघा, मी आईस्क्रीमचे स्टिक घेतलेले आहे। आता ह्या स्टिकला मी असं लावत आहे। हे पहा, असं लावून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, किती छान दिसत आहे आपली स्टिक। हे पहा, अशा तऱ्हेने आपले खट्टा मट्टा खाण्यासाठी तयार आहे। अगदी दुकानात मिळतं तसं झालेलं आहे। वाव, किती छान झालेलं आहे। हे पहा, तर असं तुम्ही पौष्टिक चिंचेचा खट्टा मट्टा घरात तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता। हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा।